नंबर एक आणि नंबर दोन, रवींद्र चव्हाणांनी कुणावर मारला बाण, कुणावर साधला निशाणा आणि महायुतीच्या या सरकारमध्ये नेमका कुणामध्ये वाद वाढत चाललाय, म्हणून भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांना नंबर एकचं महत्व सांगली जिल्ह्यामध्ये विटा नगर परिषदेच्या प्रचारादरम्यान तिथल्या जनतेला समजावून सांगावं लागलं. पालघर, डहाणू आणि कोकणातला भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये वाढत आणि विकोपाला गेलेला वाद राज्यात चर्चेत असताना रवींद्र चव्हाणांना नंबर एक आणि नंबर दोनची आठवण का झाली, आणि तीही स्वर्गीय आर पाटील यांच्या विधानाचा संदर्भ देऊन. याचाच अर्थ स्पष्ट होत आहे की महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये कितीही वाद आणि भांडण शमवण्याचा प्रयत्न होत असला तरी हे सगळं प्रकरण अजिबात संपत नाही. नमस्कार, मी मनोज भोर. नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि नवराष्ट्र हे आमचं, हे आपलं डिजिटल चॅनल सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करेल. बेल आयकॉनवर बटन दाबा म्हणजे तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओ आणि त्याचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील. विटा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी जेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तिथे पोहोचले आणि त्यांनी जनतेला संबोधित केलं, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या प्रचार सभा सातत्यानं सुरू आहे. आणि तसे रवींद्र चव्हाण महाराष्ट्राच्या राजकारणात फार चर्चेत नसतात किंवा केंद्रस्थानी नसतात. भाजपमध्ये जी काही चर्चा असते ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच असते. पण विट्यामध्ये रवींद्र चव्हाण यांनी खूपच महत्वाचं विधान केलं. ते काय म्हणतायत आणि त्यांचं म्हणणं हे कुणाला लागण्यासारखं आहे हे जनतेला नीटपणे कळावं म्हणून त्यांनी शब्दांची पेरणी ही ती चपखलपणे केली आहे. आणि मग नंतर कदाचित ते म्हणतील की हा टोला एकनाथ शिंदे यांना नव्हता, त्यावर मात्र कोणी विश्वास ठेवणार नाही. जो भी है देवाभाऊ है. नंबर दोनला काहीही किंमत नाही, नंबर एकलाच महत्व असतं. आणि असं सांगून त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या वादामध्ये आणखी आगीमध्ये तेल टाकण्याचं काम केलेलं आहे. नंबर एक आणि नंबर दोन, आधी आम्हाला असं वाटलं होतं की भाजपमधल्या नंबर एक आणि नंबर दोन बद्दल रवींद्र चव्हाणांना सांगायचं होतं, पण तसं नाही. त्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेतल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की त्यांनी आर पाटील, जे तासगावचे आहेत, कवठे महाकाळ, सांगली जिल्ह्यातले, आज ते आपल्यात हयात नाही, पण त्यांच्या भाषणाचा एक संदर्भ आर पाटलांच्या रवींद्र चव्हाण यांनी दिला आणि तो संदर्भ आम्ही तुम्हाला नीटपणे थेट ऐकवणार आहोतच. तो तुम्ही ऐका. त्यांनी असं म्हटलं की मी काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीमध्ये बरेच वर्ष बरेच मोठमोठी पदं भूषवली, परंतु ही पदं भूषवली आणि मी हा प्रयत्न केला की नंबर एक होण्याचा, परंतु मी काही नंबर एक होऊ शकलो नाही, मी नंबर दोनच आहे असं त्यांनी ते म्हटलं. हे भाषण मला पूर्ण बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. त्यांनी असं म्हटलं, सभागृहात असं म्हटलं की बाबांनो, तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर एक हा नंबर एकच असतो, नंबर दोन या काही किंमत नसते असं त्यांनी मग तुम्हाला लक्षात येईल की आर पाटील काय म्हणाले होते, त्याचा संदर्भ त्यांनी का दिला. आर पाटील असं म्हणाले होते की मी नंबर एक वर जाण्याचा प्रयत्न केला, पण मला ते शक्य झालं नाही. नंबर दोनला काहीही महत्व नसतं. आता आर पाटील ज्यावेळी राज्यामध्ये उपमुख्यमंत्री होते त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. आणि मुख्यमंत्र्यांची ताकद काय असते आणि त्यांचे सर्वाधिकार काय असतात हे आर पाटील यांना निश्चितपणे माहिती होते. आणि जनतेलाही याची पुरेशी कल्पना आहे की मुख्यमंत्र्यांचा अधिकार आणि त्यांचं महत्व हे खूप मोठं आहे.
उपमुख्यमंत्र्यांची जी काही पदं असतात, आणि आता तर ती 2 आहेत, ती अ, नामधारी पदं असतात, तसा त्याला काही फार महत्व नाहीये. म्हणजे अधिकाराच्या दृष्टिकोनातून त्यांच्या खात्याचे जेवढे काही अधिकार असतात ते असतात. पण महायुती आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ही पदं आपापल्या सोयीसाठी ही तयार केलेली असतात. त्यांचा रुतबा कायम राहावा, त्यांचं महत्व, त्यांचं मंचावरचं स्थान सुद्धा सन्माननीय असावं, म्हणून ही पदं असतात. आणि ही पदं महाविकास म्हणजे आघाडीच्या काळापासून, म्हणजेच युतीच्या काळापासून, नंतर मग आघाडीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेस, आणि आता महायुतीमध्ये सुद्धा ही पदं, आणि ती वाढलेली आपल्याला दिसते. पण हे सांगून त्यांना हे म्हणायचं असेल की नंबर 2 वर कोण आहेत आता गव्हर्नमेंटमध्ये, महायुतीच्या सत्तेमध्ये? एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत तितकंस कडवं भांडण हे भाजपचं अजिबात नाही. काही ठिकाणी टसल झालेली आहे, काही ठिकाणी अजित पवारांच्याच पक्षातले सगळे माजी नगरसेवक भाजपनं पळून नेलेले आहेत. पण ज्यावेळी कॅबिनेटवर बहिष्कार टाकण्यात आला होता, आणि त्याचं नेमकं कारण असं होतं, शिंदेच्या गोटातून किंवा सूत्राकडून जी माहिती मिळाली होती की कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपनं शिवसेनेचे माजी नगरसेवक फोडले आणि आपल्या पक्षात त्यांना प्रवेश दिला. त्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये खूप बिनसलं होतं. ती तक्रार अमित शहा यांच्याकडे सुद्धा एकनाथ शिंदे यांनी पोहोचवली होती, आणि शिवसेनेशी मिळतं जुळतं घ्या अशा सूचना अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांना दिल्या होत्या. आणि देवेंद्र फडणवीस ज्या कॅबिनेटमध्ये चा उल्लेख नंतरच्या काळामध्ये झाला, म्हणजे त्या कॅबिनेट नंतर जी काही बैठक झाली त्यास असं म्हटलं गेलं होतं की शिवसेनेने सुद्धा याची सुरुवात केली होती. त्यामुळे दोन्हीकडून गोष्टी होतात. आता पुढापुढीचं राजकारण बंद करा, एकमेकांच्या पक्षात प्रवेश देऊ नका, आणि एकमेकांवर टीकाही करू नका. हे सगळं सुरू असताना शिवसेना आणि भाजपमधला वाद तसा संपायला पाहिजे होता, पण तो कोकणात सुद्धा वाढला, तो पालघर डहाणूमध्ये वाढला. एकनाथ शिंदे यांनी रावणाची उपमा भाजपला दिली होती, आणि भाजपच तिथे डहाणूच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी आहे असं अनेक ठिकाणी घडत गेलं. हे सगळं घडत असताना सुद्धा राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी अमित शहा यांची भेटही घेतली होती मध्यंतरीच्या काळामध्ये, पण कुठेही वादाच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार किंवा भाजप किंवा राष्ट्रवादी असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही. उलट एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अबोला आहे, त्यांच्यामध्ये कटुता आली आहे, त्यांच्यामधलं अंतर वाढत चाललंय याची चर्चा खूप होती. आणि ज्यावेळी कॅबिनेटवर बायकॉट टाकला होता शिंदेच्या मंत्र्यांनी, त्यावेळी हे पुरतं स्पष्ट झालं, आणि प्रताप सरनाईक हे सांगून गेले, काही तक्रारी होत्या त्या आम्ही त्यांच्याकडे पोहोचवल्या, वाद असा काही नाही, बायकॉट नाही, मुळात निवडणुकीच्या प्रचारात आणि त्यांच्या कामामध्ये सगळे मंत्री गेलेले आहेत अशी सारवासारव झाली होती. पण आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळी रवींद्र चव्हाण असं म्हणतात की नंबर 2 ला अजिबात काही महत्व नाही, याचाच अर्थ त्यांना थेट एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार करायचा आहे. देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्या विधानाला उत्तर दिलं होतं पालघर जिल्ह्यामध्ये, डहाणूमध्ये. कारण एकनाथ शिंदे असं म्हणाले होते की रावणाचा अहंकार हा संपवा, समूळ नष्ट करा. रावणाची उपमा ही भाजपला दिली गेली होती, आणि एवढा अहंकार बरा नव्हे असंही म्हटलं होतं, आणि लाडक्या बहिणीची आठवणी दिली, आणि स्वतःला लाडका भाऊ पुन्हा एकदा त्यांनी म्हणून घेतलं. आता देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा 4 दिवसानंतर ते प्रचाराला गेले, तेव्हा त्यांनी सांगितले की या विधानाला इग्नोर करा, दुर्लक्ष करा. आपण रामाचे अनुयायी आहे, आपण सर्व मिळून रावणाचं दहन करायचं आहे. आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे अगोदर म्हणून गेले की रावणाच्या लंकेचं दहन करायचं आहे. इतका हा वाद टोकाला पोचला. बरं, एकनाथ शिंदे सुद्धा तसे आक्रमक आहेत, पण संयमी आहेत. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा उत्तर देताना अत्यंत संयम राखत आपलं म्हणणं मांडलंय, त्यांना काउंटर करण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरीकडे कोकणामध्ये सुद्धा नितेश राणे वर्सेस निलेश राणे, म्हणजे भाजप वर्सेस शिवसेना अशी लढाई पाहायला मिळते आपल्याला. कोकणातच मिळते. कोकणामध्ये खूप ठिकाणी शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या समोर मैदानामध्ये उभी ठाकली आहेत, आणि 25 लाख
रुपयांची रोकड निलेश राणेंनी स्टिंग ऑपरेशन करत थेट घरात घुसून भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं होतं. त्यानंतर मात्र भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलंच फाटलं. निलेश राणे एकाकी लढत देत आहे भाजपच्या विरोधात आणि ते अजिबात थांबायला तयार नाही. त्यांच्यावर गुन्हा नोंदला गेला आणि त्यावेळी रवींद्र चव्हाणांनी म्हटलं की हे सगळं खोटं आहे, हा बनाव आहे आणि ते व्यवसायासाठी आणलेले पैसे होते. आणि दुसरं अत्यंत राजकारणात वादळ निर्माण होईल असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. ते म्हणाले की 2 डिसेंबर पर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे. एकीकडे 2 डिसेंबर पर्यंत आम्हाला युती टिकवायची याचा अर्थ काय होतो की 2 डिसेंबर नंतर अजित पवारांचं काय होईल, एकनाथ शिंदे यांचं काय होईल, भाजप पासून एकनाथ शिंदे महायुतीत मध्ये वेगळे होणार आहेत का? इतकं टोकाला या दोन पक्षातल्या नेत्यांचं पक्षाचं भांडण, त्यांच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं वाढलंय का, विकोपाला गेलंय का, असे नाना प्रश्न या निमित्तानं निर्माण झाले आहेत. याचाच अर्थ स्पष्ट होतो की जिथे निलेश राणे हे भाजपच्या विरोधात लढतायत, दोन भावांमध्ये या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वरून वितुष्ट आलेला आहे. आणि यापूर्वी सुद्धा भाऊ बोलताना सावध राहा असं निलेश राणे यांनी निलेश राणेला म्हटलं होतं. तेव्हापासून सुरुवात झाली, पण नंतरच्या काळामध्ये दोघांमध्ये चांगलं वातावरण होतं. आज मात्र भाजपी सर्वांचे वडील असं विधान नितेश राणे यांनी केलं होतं. त्यावरून निलेश राणे आणि नितेश राणेमध्ये वाद निर्माण झाला होता, तो मात्र सोशल मीडियावर. आता थेट एकमेकांच्या दोघेही विरोधात उभे ठाकलेले आणि आता असं म्हणतायत नितेश राणे की निलेश भाऊंना एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय, ते एकटं लढतायत, दुसरा कोणीही शिंदेच्या ग्रुप मधला, गटातला, शिवसेनेतला एकही मंत्री, बडा नेता, कोकणातला आणि बाहेरचा सुद्धा हा निलेश राणे यांच्या सोबतीला नाही किंवा या प्रकरणावर ते काहीही भाष्य करत नाही, म्हणून त्यांना एकटं पाडण्यात येत आहे. पण तरी सुद्धा नितेश राणे भाजपची बाजू लावून धरतायत आणि निलेश राणे हे शिवसेनेची बाजू लावून धरतायत. त्या राणे कुटुंबियांतच या मुद्द्यावरून भांडण झालंय 25 लाख रुपयाच्या रोख रकमेवरून, जी निवडणुकीच्या काळात दाखवली गेली फेसबुक लाईव्ह वरती. आता या मुद्द्यावर मला अजिबात आत्ता भाष्य करायचं नाही असं रवींद्र चव्हाण यांचं म्हणणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण त्यांनी असं म्हणताना असं की 2 डिसेंबर पर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे, याचा अर्थ या दोन पक्षांमध्ये खूप काही घडलेलं आहे, घडतंय, बिनसलाय, हे त्यावरून स्पष्ट होतं. आणि ही आग धुमसत असताना यात पुन्हा आगीमध्ये तेल टाकण्याचं काम हे रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं. त्यांना ते टाळता आलं असतं, पण तिथे सुद्धा भाजप वर्सेस शिवसेना अशी लढाई असल्यामुळे आणि जागोजागी ही लढाई असल्यामुळे महाविकास आघाडीच्या विरोधात लढण्यापेक्षा महायुतीतलेच पक्ष आपसात लढतायत आणि हा वाद शमवणं, आवरणं, भांडण विकोपाला न जाऊ देणं, याच्या सूचना जरी सुरुवातीला दिल्या गेल्या असल्या तरी या सूचना पायदळी तुडवल्या जाता आहेत. म्हणून आर पाटलांच्या विधानाचा संदर्भ देत 1 नंबरचं महत्व किती मोठं असतं आणि सर्वांचे भाऊ हे केवळ देवा भाऊ आहे असं रवींद्र चव्हाणांनी म्हणत तिथे सुद्धा एकनाथ शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न केला. कारण पालघरमध्ये आणि अन्य ठिकाणी लाडक्या बहिणीचं श्रेय हे यापूर्वी निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना देवा भाऊ संबोधलं गेलं, गाणं रिलीज केलं, व्हिडिओ तयार केला गेला आणि लाडक्या बहिणीचा भाऊ एकच आहे, तो म्हणजे देवा भाऊ हे ठसवण्याचा भाजपच्या प्रचार यंत्रणेकडून पुरेपूर प्रयत्न केला गेला. आणि देवा भाऊ म्हणणं हे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा खूप आवडतं आणि त्यांचे नेते सुद्धा हे सातत्यानं देवा भाऊ असं म्हणत जनतेवर लाडक्या बहिणींचा भाऊ एकच आहे हे ठसवण्याचा प्रयत्न करतो. उलट पक्षी एकनाथ शिंदे सुद्धा नाथा भाऊ किंवा एकनाथ भाऊ किंवा लाडक्या बहिणीचा एकच फक्त महाराष्ट्रामध्ये भाऊ आहे असं सांगण्याचं सुद्धा आपल्या पातळीवरती त्यांचे नेते वगैरे सगळे प्रयत्न करतात. कारण लाडक्या बहिणींनीच त्यांना निवडणूक जिंकून दिली होती. ती नगर परिषद आणि या सगळ्या लोकल बॉडीज इलेक्शन मध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा त्यांचा फायदा होईल असा प्रयत्न हा महायुतीतल्या पक्षांकडून आहे. तो तसा अजित पवारांच्या पक्षाकडून पण तसाच प्रचार केला जातो. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्या भाऊ या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न होतोय आणि भाऊ एकच महाराष्ट्रातला आणि तो म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगून शिंदेना सुद्धा काउंटर केलं जात आहे. आणि तुमचं महत्व हे 2 नंबरचं आहे
आणि ते 1 नंबरपेक्षा कमी आहे हे सांगून डिवचण्याचा प्रयत्न रवींद्र चव्हाण यांनी केलाय. काय होईल महायुतीच्या राजकारणात, महायुतीच्या सत्तेमध्ये येत्या काही काळात आपल्याला पाहावं लागेल. 2 डिसेंबरला मतदान आहे, त्याचा निकालही पुढे येईल. आणखी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काय साधारणतः चित्र होईल, युती होणार किंवा होईल, असे सगळे प्रश्न विचारले जातात. पण आत्ताच्या घडीला जे काही बिनसलं आहे त्यावरून स्पष्टपणे दिसतंय काहीतरी वेगळं महाराष्ट्राच्या राजकारणात घडेल. आणि तशीही हुबड्यांची आता आम्हाला गरज नाही असं अमित शहा यांनी जे मुंबईत विधान केलं होतं ऐन बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ते सुद्धा अत्यंत महत्वाचं विधान होतं. आणि त्यावरून असं लक्षात येतंय की महायुतीच्या या सरकारमध्ये आता या एका पक्षाची गरज ही भाजपाला उरली नाही, म्हणून हा वाद वाढतोय का आणि त्यांना दूर करण्यात येत आहे का, असे सगळेच प्रश्न या निमित्तानं चर्चेला येत आहेत. आणि त्याला कारणही तशीच आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. नेमकं काय होईल काय नाही, तुम्ही खूप सातत्यानं विचार करत असतात, वेगवेगळे संदर्भ तुम्हाला माहित असतात, राजकारणाचे घडामोडी तुम्ही अत्यंत बारकाईनं टिपत असता. इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट आमचे तुम्ही फॉलो करा. बेल आयकॉनवर बटन दाबा म्हणजे तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओचे खूप धन्यवाद. नमस्कार.